क्षर अक्षर हे तुमचे विभाग, कासयाने जग दुरी धरा. तैसे आम्ही नेनो पालटोच काही, त्या गेल्याची नाही मागे चाड. प्रतिपादिता तू समविषमाचा, प्रसाद तो याचा पाप पुण्य. तुका म्हणे तुम्हा नाना अवगुणी, लागे संपादनी लटक्याची. 5वा दिवस अष्टमीची सेवा, गाथा पारायण आहे. एकंदरीत अभंगावर बोलण्यापेक्षा परमार्थ नावाचं गुह्य काय आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यात चांगल्या कल्पना आहेत, काही वाईट कल्पना आहेत. काही लोकांना परमार्थ करणं म्हणजे काय, उगाच बांडगोळासारखं जीवन जगणं असं वाटतंय. काय वाटतंय ते वारकऱ्यांना बांडगोळच काही समाज समजणार आहे, पण दुसऱ्याच्या जीवावर हा जगणारा समाज आहे. आणि हिने त्यासाठी हे धंदा काढलेला आहे असं समजणाराही काही समाज आहे. पण तिने आम्हाला असं म्हणू नये असं बी म्हणायची गरज नाही. तिची कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. वारकरी म्हणून जगणारा समाज एक आहे आपल्यात. वारकऱ्यांच्या नावावर जगणारा दुसरा समाज आहे. कुठला? वारकरी म्हणून जगणं, वारकरी म्हणून जन्माला येणं आणि वारकरी म्हणून सेवा करणं, काय हे उत्तमातलं अतिउत्तम आहे. निदान एवढी काळजी घ्या, कीर्तनला प्रवचनला जे बुवा सांगतात तो पंढरपूरच्या वाटेवर एक दिवस तरी वर्षातनं चलचाला असावा. किती गाडीच बसून वाऱ्या करणाऱ्या माणसाला तुम्ही बुद्धी जेवून अजिबात प्रवचन कीर्तनला सांगू नका. तुम्ही करा स्वतः. हो, तुम्ही चालताना तुम्ही करा. शास्त्रकारांच्या गप्पा ऐकल्यापेक्षा भाविकांनी सांगितलेला बेडगळपणा फार चांगला. भाविकाच्या सांगण्यात प्रेम आहे, शास्त्रकारांच्या सांगण्यात प्रेम असणार नाही. फक्त लाघव आहे अक्षरांचं, शब्दबद्धतेचं. त्यांना पंडित म्हणतात. पंडितामुळे उद्धार होणार नाही, वारकरी उद्धार करील. ज्या खारोटीच्या मनात आलंय की रामाला मदत करावी म्हणून ती पाण्यात अंग भिजवते, वाळूत लोळते आणि ती वाळू झाडते त्या समुद्रातल्या कशावर, सेतूवर. यासाठी समाजात खारोटीचा वाटा. असं एखाद्या कार्याला मदत करायचं, बाबा मी थोडी अल्प मदत करतो, खारोटीच्या वाट्यानं करतो म्हणतात माणसं. त्या रामायणातल्या खारोटीचा एवढा प्रचार झालाय तरी आमच्यातले महाभाग रामायण खरं हाय काय झालंय काय म्हणतात. अजून ते काय म्हणतात याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मी काय सांगतो ऐकून घ्या. कीर्तन भाविक माणसाचं ऐकावं, प्रवचन भाविक माणसाचं ऐकावं. सापडे हा देव भाविकाचे हाती, पुढं शहाणे मरती पुरावा जे दिलं वेळ त्याचं निघून जाईल. मी सांगतो ऐकून घ्या. चित्ती हानते ठावो जीवे तरी सकल शास्त्राचा सरावं, ऐसे नाही कोडी एक जन्म जावो परी न विजय माते. काय म्हणतात, ज्याच्या चित्तामध्ये मी पंडित आहे अशी जाणीव आहे, अशा जाणीवेच्या माणसाचं तुम्ही श्रवण करीत बसला तर कोटी जन्म झाला तरी कोटी जन्मात त्याचा उद्धार होणार नाही. आमचा उद्धार करील काय? पांडित्य शिकू नये असं माझं मत नाही, पण त्या पांडित्यात सुद्धा श्रद्धा पाहिजे. काय पाहिजे? आणि श्रद्धेतनं ज्ञान उत्पन्न व्हावं. काय व्हावं? घासून शिकून पंडित होण्यापेक्षा वारकऱ्यातने राहून सेवा करायला सेवेनं ज्ञान व्हावं. काय व्हावं? सेवा करीत करीत गेल्या देव तुम्हाला ज्ञान देणार आहे. देव काय ज्ञानाची खाण आहे, ती कुणाला तर पुढं बुवा करून काय करील क्षणात हे सांगता येत नाही. तुम्ही सरळ आरती ज्ञानोबाराची करता काय म्हणता? होता कृपा तुमची पशु बोले वेद. संतांनी कृपा केल्यावर जर पशुला वेदाचं ज्ञान येतंय तर माणसाला येणार नाही का? 4 अक्षरे ज्ञान जो धरील भाव तया ब्रह्मपदी ठावे संशय नाही. म्हणजे भगवत स्वरूप स्थितीला तो जीव प्राप्त होतो जो जप करील धरील भाव. 4 अक्षरे ज्ञानदेव जो जप करील धरील भाव तया ब्रह्मपदी ठाव हे संशय नाही असे एकनाथ महाराजांनी सांगितलंय. घरात बसून ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणावं, पण एखाद्या संस्थेत ट्रान्सफर होऊन सुद्धा वेदांतर शिकू नये या मताचा माणूस नाही. निदान शिकल्यानंतर हे भगवत कृपेनं आले असं तरी समजा. तुमचा माझा जन्म भगवत कृपेनं झालेला आहे. पण आता वारकरी झालो ईश्वर कृपेनं झालोय. कीर्तन भजन श्रवण करतो हे सुद्धा ईश्वर कृपा आहे. काय वाचून हे आमच्या हातनं घडत नाही. प्रत्येक जीव बघितलं तर विषय लोभी आहे.
काय ते एखादा विषय असतो, त्याचा त्याच्या चित्तात लोभ असतो आणि तो ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यात प्रयत्न कसले असतात, त्याचे कसले असतात, लौकिक प्रयत्न असतात. मग लौकिक प्रयत्नामध्ये तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळेल अशी गॅरंटी आहे का तुम्हाला? शरद पवारने आतापर्यंत टाचा घासल्या, आज घासत्यात, तरी सुद्धा स्वतःच्या पार्टीचा मुख्यमंत्री कवा करता आला? पूर्णच माणसं घेऊन करता आला नाही. कोणाला तरी घरात घुसायची पड्याली. आणि घरं फोडणारीच माणसं आम्हाला गद्दार म्हणतात. महाराष्ट्रात सगळी गद्दारी आहे, तिची मुलगी म्हणते. खरी गद्दारी कुणाची आहे खरं सांगा बघू तुम्ही. तुमच्यात बोलायचं ज्ञात नाही. मी पुणे जिल्ह्यात विरोधी पण बोलतोय. असं कसं तुम्ही गद्दारी करताना आम्हाला गद्दार समजता काय? कुणी सण करायचंय का? सण करता तुम्ही? मानव म्हणून तुम्हाला अधिकार आहे. मी ज्या व्यासपीठापासून ते बोलतोय मी तसं वागत नसेल तर माझी सुद्धा तुम्हाला कान पकडायची परवानगी आहे. तत्वज्ञान काय? बोले तैसा चाले, त्याची बंदावी पाऊले. बोले आण करी आण, त्या कायचे ब्रह्मज्ञान, त्याचं बोलासारखं वागणं नाही. वाद होत्यात मग याच्यात. मी काय सांगतो ऐकून घ्या. ज्याचा बोलण्याचा आणि आचरणाचा मेळ असत नाही त्या फंदात पडू नये. माझ्या बोलण्यातला अभिप्राय कळला का नाही? मी काय सांगतोय अद्रष्ट सांगतोय तुम्हाला. ह्या गोष्टी अद्रष्टाने मिळाल्या आहेत, त्या गोष्टी अद्रष्टाने घ्याव्या लागतात. त्या दीर्घ प्रयत्नानं सुद्धा मिळत नाहीत आणि चांगल्या चांगल्या क्रांतिकारी वीरांना त्या मिळालेल्या नाही. ते तुमच्या समोरच्या गोष्टी आहेत म्हणून मी आठवण करून देतो तुम्हाला या गोष्टींची. लौकिक प्रयत्नानं काही मिळत नाही आणि माळकरी व्हायचं आणि पंढरपूरच्या वाटेवर चालायचं हे लौकिक प्रयत्नात बसूच शकत नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली, हे आमच्या नामदेवरायांचं बोलणं आहे. कोणाचं? तुकोबाराय वारकऱ्यांची स्तुती करत्या. सदैव हे वारकरी चांगल्या दैवाचे वारकरी, जी पंढरी देखती वाटन चालल्यात, पायान चालले, पदोपदी विठ्ठल वाचा, तया कैचा संसार. हे संसारातनं सगळे वारकरी पायान चालणारे मुक्त आहेत असं म्हणतात. पांडुरंगाने दिली मुक्ती तर घ्यायचीच नाही का? आम्ही मुक्त होणार नाही. एकदा मुक्त झाला असा तर पुनर्जन्म नाही, आणि पुनर्जन्म नाही तर पंढरपूरची सेवा नाही. मग मुक्त होऊया का हीच व्हावी माझी असं म्हणूया? खरं सांगा आता मागणं काय ठेवलंय? शेवटला घाटा समाप्त झाल्या मागणं काय ठेवलंय? हीच व्हावी माझी आज. पुढं जन्मोजन्मी म्हणजे जन्माची साखळी तुम्हाला कळते. आणि एखादा प्रोफेसर म्हणतात पेटी झाल्याला तर मेल्याला तर ढुंगाला वाकडं तिकडं मला कळत नाही असं म्हणला तर याचं शहाणं कोण? तो शिकलेला शहाणा असेल, पण जन्म मृत्यूच्या आणि जगाच्या साखळीतलं वारकऱ्याला कळलं, 5-4 लाख पगार घेणाऱ्या प्रोफेसरला कळणार. एका वारकऱ्याला का कळते? अनेक जन्माचा तो आशीर्वाद घेत आलाय साधू संतांचा. एका जन्माच्या पुण्यानं तुमचा नाही परमार्थ होत. मग महापुरुषांचं महापुरुष संश्रय हा कसला आशीर्वाद ज्ञानोबाऱ्यासारखा व्हा. मरेडा हे वेद बोलतोय. मी काय सांगतो ऐकून घ्या. त्यासाठी नामदेवराय म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहु, ह्या शब्दाला माप आहे का? माप नाही. अमर्याद शब्द आहे तो. बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून वारकऱ्याच्या गावात वारकऱ्याच्या घरात जन्म झालाय. वारकरी व्हायची बुद्धी दिली आहे. आणि आमच्याकडनं आळंदी पंढरीची तो पांडुरंग सेवा करून घेतो, ही आनंदाची बाजू आहे. जग चंद्रावर निघाले तर त्या मला वाटण चलच म्हणतो ठेचा खाईत. कुठं? बरवी ही वेळ सापडली संधी. कशी सापडली? साह्य झाली बुद्धी संचिताची. लोक विमानात फिरायला लागले तरी सुद्धा पंढरीच्या वाटवं आम्हाला पायात वाहन न घालता सुद्धा चालता यावं अशी अपेक्षा आहे. कशी आहे? काय अपेक्षा आहे? लोक विमानं फिरायला लागले. आमच्याकडे मी तेवढं पैसे आहेत, तुम्ही समजू नका पैसे आमच्याकडे नाहीत अजिबात. पंढरपूरला जाऊन आला का वारला पैसे किती लागणार? हेलिकॉप्टर घेतलं तर किती लागतील? असं लागतील लाखात. आणि जनरलने गेले असं तर थोड्या पैशात होईल. तेवढं पैसे वारकऱ्याकडे नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे काय? पण पैसे तसंच ठेवायचे आणि पांडुरंगाच्या वाटो गळ्यात टाळ घालून भजन करीत
चालायचं आहे आम्हाला आनंदासाठी. कुणाचं काय होतंय, कुणाचं काय होतं, कुणा डोकं दुखते, कुणाला ताप येते, कुणा काय होते, तरी त्यातनं ती मजा असू दे म्हणून चलत्यातच. आणि त्यांचं वर्णन कोण करतंय, ह्या वारकऱ्यांचं वर्णन कोण करतंय, कोण करताय, संत करताय. एवढं ते म्हणा की वारकऱ्यांचं वर्णन संतांनी करावं. BA पास झालेल्या माणसाला पुरस्कार MA पास झालेल्या माणसाने द्यावा, माझ्यासारख्या 4थी पास माणसाने देऊ नये. ते काय खरं आहे का? संताने वर्णन करावं. काय म्हणून, ऐका पंढरीचे महिमान, रावळे तितके प्रमाण. पुढं मग तिथं पडलेली दगड सुद्धा कोण आहेत, देव आहेत. आयशी पंढरी म्हणीजे ध्याती, तया तिही लोकी घेती, ते अनिका तीर्था जाती. पुढं तीर्थे वंदिती तयासी. एवढा वारकऱ्याचा अधिकार आहे. मग तुम्ही काय पुण्य केले, काय सांगणार आहे मला सांगा. काय असे पुण्य केले हे जणी पंढरी लोचनी दिखतील. ही साशंक भाषा आहे. तो खबर काय केवढं पुण्य केल्यानंतर मी काय सांगू शकत नाही. ही आपल्या डोळ्यानं रोज ते पंढरपूर पाहतात. आता एवढं वर्णन केलंय म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, आपण परमार्थ करतो हे योग्य आहे का अयोग्य आहे मला तुम्ही सांगा. मी काय माझं जीवन सगळं बाळपणापासून घालून टाकलंय. कशा ना आशा ना आकांक्षा. तुमच्याकडे मला काय मिळवायचं नाही, गव्हर्नमेंटने काय मिळवायचं नाही, आणि पांडुरंगाने मला काय कमी ठेवलंय असं बी नाही. मी काय सांगतो ऐकून घ्या. आनंदी जीवन सगळं जगत आलोय. बिन बायकाचा संसार केलाय, तर पाठीमागं पाठ गेले काय, पाठीला पाठ पुढंच चरायचं आहे. आनंद आहे मी, दुःखी नाही. त्यात कशा दुःखी नाही, आनंद आहे यामध्ये, भोगायचा आनंद. आणि प्रत्येक जन्माला माणसाची जन्म मिळावा, हरिजनाच्या घरात मिळतात आहे. घर पवित्र तुमच्या आचरणानं होत आहे. पांडुमा सांगा पाहिजे तुम्हाला वारकरी यायचा तुम्ही. माणूस चांगलं वागण्यानं घर पवित्र होईल का चांगल्या कुळात जन्माला येऊन, हे तर सांगा मला. माणूस कर्मानं शुद्ध होतो हे सुद्धा भारतातल्या आधुनिक पुंडाना कळना. मला म्हार म्हणता का म्हणतात, ती म्हारासारखंच वागतात. काय करतात, आचरणानं म्हार चांबाळ हा समाज तुमच्या आचरणानं झालाय. एका पांडुरंगाने हे जग निर्माण केलंय. त्यानं 4 खाणी आणि 84 लक्षयोनी सप्तर्षी पासून केलंय. आणि हे आर्यावर्ता झालंय. हे नाव सुद्धा ब्रिटिशांना खोडून काढायचं आहे. म्हणून ब्रिटिशांनी खळबळ करून एक धर्म रचला, आणि हे मुसलमानांनी खळबळ करून धर्म रचलाय. ही 2500 वर्ष आतले आहेत. किती किती यांचे धर्म संस्थापन होऊन 2500 वर्ष झालं. आमची गीता फक्त 5126 वर्षाची गीता ग्रंथ आहे आमचा. आणि बायबल मधलं श्लोक घेतला म्हणून असे लबाड बोलाय सुद्धा ब्रिटिश लोक भीत नाहीत. तुम्हाला बोडकं वागवायचं शिकलं ते ब्रिटिशांनी आमच्या म्हाताऱ्यांना नाही शिकवलं. गल्लीत जातोस हे डोसक्याला घालून जा. टोप्या नव्हत्या, फडकी बांधली त्या म्हाताऱ्याच्या फटक्यातलं 2 हात फटकं काढायचं ते बांधाय डोक्याला. बोडकं फिरणं हे भारतातला धर्म नाही. तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. निदान नारळ देता घेताना तरी माझी हे थोडं मी घाण बी बोलते या गोष्टीवर. पण आता तुमच्याच बोलाय मला भीड वाटते, कारण तुम्ही माणसं सगळी घरची असता. त्याच्यामुळे इथं जरा भीड राखावी लागते. बाहेर गेल्यावर मग भीड नसते कोणाची, काय नसतंय. म्हणून तुम्हाला मी एक सांगतो, लक्षात ठेवायचं. धर्म जाणणारा ब्रिटिश समाज आहे, येशूला देव मानणार आहे. येशूला देव मानण्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. तुम्ही कोणालाही देव माना जावा. पाषाणा देव मानणाऱ्याला सुद्धा धन्यच मानतोय आम्ही. कोणाला? आमचा भागवत धर्म आहे. देव आणि धर्म मानील तो प्रत्येक माणूस भागवत धर्मी आहे. भागवत धर्मी माणूस आहे, त्याचा आम्ही कर्म विचारित नाही. वारकऱ्याला विचारतो का, एवढ्या मोठ्या 10 लाखाच्या सोहळ्या ठेव बाबा, ब्राह्मण हा आहे का हरिजन, आम्ही विचारले काय कोणाला? वाढत्यात बी, करत्यात बी, घालत्यात बी, खात्यात बी, काही नाही. आणि ते म्हणाय आम्हाला परवानगी सुद्धा नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे याती होका तयाची भरती. कोणाची?
वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण. तो का म्हणे याती होका तयाची, कुठल्या भलत्या यातीत असला तर वारकरी आहे तो वैष्णव आहे, तो भागवत धर्मी आहे, त्याचं कर्म शुद्ध आहे. म्हणून त्याच्याशी तुम्हाला सांगतो, आम्हाला सगळी जुळवाजुळ देवासारखी करायला परवानगी आहे. कुठं बिगर वारकरी धाब्या जेवत्याला बामणाच्या घरात पोर दिल्यापेक्षा महाराच्या घरातल्या वारकऱ्याला पोर देणं पावित्र्याचं आहे. मी असं बोलल्याचं लिहून ठेवा. हा ब्राह्मण द्वेष म्हणून बोलत नाही. ब्राह्मण कुळात जन्म घ्यायचा तर षटकर्म तरी निदान कमीत कमी सांभाळायला पाहिजे, अध्ययन करायला पाहिजे, अध्यापन करायला पाहिजे, शिकवायला पाहिजे, शिकायला पाहिजे, दान कर प्रतिग्रह करायला पाहिजे, यजन याजन करायला पाहिजे, आपण पूजा करायला पाहिजे, तीर्थक्षेत्रावर जाऊन इतराकडनं ती यज्ञाधिक पूजा करून घ्यायला पाहिजे. पैसे असलं यजमानाकडे तरी करायला पाहिजे. ज्या वेळेला यजमानाकडे पैसा नसेल तर त्या गुरुच्या स्थानी असलेल्या ब्राह्मणानं पदरची झुळी सोडून त्याला मदत करायला पाहिजे, असा नियम आहे शास्त्राचा. याला षटकर्म म्हणतात. आणि हे जमत नाही तर ब्राह्मण याची तरी शुद्ध कशी होते. म्हणून सांगण्याचा अभिप्राय माझा असा आहे, हे ज्यांना जमत नाही त्यांना शूद्र असं लेखलेलं आहे. ब्राह्मणाला सुद्धा शूद्रात काढलेलं आहे वेदानं. तुम्ही किती पानं पालटून बघितली शास्त्राची? तुकारामांची गाथा ती किती पालटली? म्हण बघू. ब्राह्मण होतो नव्हे, ह्याच्या पुढचं म्हण घे. गुडघ्या एवढा असल्यापासून आमच्यात आहे नुसता दिसायला. मग शिकायचं. ब्राह्मण होतो नव्हे ऐशी ज्याची बुद्धी, पहा श्रुतीमध्ये विचारणी, वेद काढून बघा तुकोबाराय म्हणतात. जो ह्याला ब्राह्मण म्हणत नाही. जयाशी नावडे हरिनाम कीर्तन, हे आता नामस्मरण भोळीवाळी माणसं करतात. हे ज्याला हे कीर्तन भजन आवडत नसेल तो जातीशुद्ध ब्राह्मण नाही म्हणतात ते. अनेक नर्तन वैष्णवाचे गायंती नृत्यंती. नारदानी भक्ती सुद्धा सांगितलंय, वारकऱ्यानं गायायचं बी आणि विठोबा रुक्माई भजन करताना डोलायचं, नाचायचं. गाये नाचे हुडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने. ते पाऊंड बरोबर आहे का बघित बसायचं नाही, जसं मनात छंद वाटेल तसं नाचायचं, एडं बागडं नाचायचं. काय कसं नाचायचं? पाऊंड महत्वाचा का अंगातला रंग महत्वाचा? चुकलं तरी नाचतोय तो, रंग महत्वाचा आहे, भाव आहे तिथं. कुठं म्हणून सांगतो, शास्त्रकोर आणि शास्त्र शिकायचं म्हटलं का अवघड नाही. तेव्हा आपण जे करतोय हे चुकीचं का बरोबर हे आपल्या करणाऱ्या माणसांच्या लक्षात असं जागृतीम बोलले मी अभंगाच्या आधी. मी काय सांगतो ऐकून घ्या. आणि निश्चितपणानं सत्य आहे. आणि हे करणारी माणसं ह्या जगाला तारणारी आहेत. कोण? मी तुम्हाला काय सांगितले, टाळ कुटायचं. आपण धर्म राखणारा काय होतो, यदा यदाई धर्मस्य ग्राने. तिथं आपण हातात काय भानगडी घेऊन मुख्यमंत्री होऊन समाज सुधाराय भानगडी पडायचं नाही. आपण वारकरीच राहायचं, भजनच करायचं. भजन केल्यावर जिथं कमी पडतंय तिथं भगवान उठून कोण यातला धर्मरक्षक आहे त्याला बुद्धी देऊन त्याला त्या गादीवर बसून समाजाचं काम भगवान त्याच्यात करून घेतोय. नसेल तर स्वतःचा राजा होते. मग कोण? गड्यानो राजा किरे झाला आणि कृष्ण शिवासनी पैसा के राज्य केलं ना. माझं म्हणणं ऐकून घ्या. म्हणून देव ही स्थिती जागृत करण्यासाठी भजनाची गरज आहे. एवढंच नाही, घाणेरड्या लोकांनी या पृथ्वीवर जे केलेलं मलदोषाचं वितरण, कसलं पाप करून वितरण केलेलं आहे. नुसतं पाप केलेलं एकाला भोगा लागत नाही. एखाद्या राष्ट्राच्या प्रमुखानं पाप केलं तर तिथल्या जनतेला भोगा लागते का नाही? बांगलादेशातलं प्रकरण ऐकून मला सांगा. मोहम्मद युनूसने केलेला पराक्रम तिथली जनता भोगती का नाही? आता त्याला आज बाई सुद्धा ती तावानं बोलली. कोण? शेख हसीना. मग गडी असून बाईचं बोलून घ्यायचं हे जिने गाढवाचं का माणसाचं? तू का म्हणे जिने फटमरल हाजीरवाने कुणाचंही बोलून गेले. बोलणारा निदान चांगलाच माणूस असावा. त्यानं चप्पल मारलं तर ठीक आहे. मी काय सांगतो ऐकून घ्या. वजनदार माणसानं चप्पल मारल्याचं बरं, खरं नको ती बोलली तर केवढ्याला पडायचं? गड्यानं बाईचं बोलून घेणं हे भारतीय संस्कृतीत बसत नाही.
आणि गडी 10 वेळ चुकला तर बाया बोलल्याशिवाय राहीत. बडबडणाऱ्या बाया सोडून द्या, पण चांगल्याही बाया बोलतात. बायाने बोलावं का नको हे बी मला सांगा. चुकणाऱ्या नवऱ्याला जागे करायसाठी बायकोनं बोलावं का नको? हां, विनंती करून सांगा. विनंती ऐकल्यानंतर मग फटका सुद्धा द्यायचा. कुणाला? बायकोला पातिव्रत्याचा जेवढा अधिकार आहे तेवढा नवऱ्याला शिस्तीत वागवायचा सुद्धा अधिकार आहे शास्त्रामध्ये. शास्त्रीय भाषेतनं बाईनं खडसलं नवऱ्याला म्हणजे पाप होत नाही. मी काय सांगतो ऐकून घ्या. शिव्या दिल्या तरी मी पाप होत नाही. मी तुम्हाला शास्त्राचे पुरावे देतो, या माझ्याकडे. नवऱ्याला शिव्या देणं चांगलं आहे, पण घरच्या बायकोचं बोलून घेतोय तिचं जिनं कसलं? बायको ज्या वेळेला म्हणते असल्या आणि बाशिंगाचं गोंड कशाला तोडून घ्यावं असं म्हणते, त्यावेळेला तिला संसारात मदत कमीत पडलेली असती का नसती? हे जीवन विटल्यावरचं बोलणं आहे का? कसं आहे? तिनं बाशिंग म्हणून घ्याय नव्हतं, पण ह्या पटावर त्याने येऊ नये. म्हणजे घरचा गडी आळशी असतो नाही. काय सांगता, संसारात उतरायचं तर आळशी वागू नये आणि हिमतीनं मिळवायचं आणि किमतीनं जगायचं शिकायचं. कसं? हिंमत गेली की काय गेले? किंमत राहत नाही. मग बायको कशी राहील नाही, जगात कशी राहील? मी सांगतो ऐकून घ्या. तुका म्हणे थुका त्याच्या तोंडावरी जातो यमपुरी भोगावया. घेतलेल्या कामाची जो व्यवस्था लावित नाही तो यमपूरला जाणार आहे, अशी व्यवस्था आहे. म्हणून सांगतो लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्ही हे जन्म जाणता तो जन्म जाणता, ह्या गोष्टी खऱ्या खोट्या याच्यावर आता फार मोठी विश्लेषण चालू असतात. पण हे ऐकायचं. तुका म्हणे हसेजन पुढं नाही का ते ठाई. आपण वारकऱ्यांनी ते भवतामसाचे भव असे जन नये वाटू मन त्याच्या सवय असं सांगितलेलं आहे. म्हणून सांगतो ध्यानात असं घ्यायचं आणि दृढ निश्चयानं करायचं. आमचं वारी करणं आहे, हे खरं आहे का खोटं आहे? पंढरपूरला जाऊन एखादी पंगत करता, सेवा आहे ती कुठली? सप्त्याच्या नाव नुसत्या वर्गाने उकळीत बसलं तर सेवा नवं. मी सांगतो ऐकून घ्या. मी गाण्याला माणूस आहे, काय कुणाला रागावून मी बोलत नाही. पण सेवा कंबरचं काढायचं आणि 4 वारकऱ्यासनी प्रेमानं जीव घालायचं. किती तुम्हाला जमतंय तेवढं. चटणी आणि भाकरी घालायची. काय घालायची? देव भाजीपानावर तुप्त झालाय भक्ताच्या. मागे भाजीपान द्रौपदीशी. देवाला फार मोठं काम त्या लागतं असं बी काय समजू नका. तुमच्या मनात भाव आहे. पत्रम पुष्पम फरम तो भक्त्या प्रेषती. कसं दिलं देव बघतो का काय दिलं बघतोय? जी मला वस्तू दिली ती कुठल्या प्रेमात न दिली हेच देव बघित असतो. देवाला अर्पण करून खाण्याची व्यवस्था ठेवलेली आहे. आणि अशा प्रकारचा हृदयात भाव तयार होणं याचं नाव आहे भक्ती. भाव नसेल तर आम्ही हा केलेला पसारा हे प्रदर्शन आहे का भजन आहे? हे जगाला दाखवायसाठी गेले का कशासाठी गेलंय? आयशा छंदे चुकली वाटा भाव खोटा भजन. कुठं भाव खोटा ठरला काय करायचा? भावे बिन भक्ती. हे प्रदर्शन होत आहे. असो म्हणजे अशासाठी दृढ निश्चयानं देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. मी काय म्हणतो तुमच्या लक्षात आलं का? अगदी निश्चयानं असू देत. मी तुम्हाला सांगतो 7 दिवस पंढरपूरच्या वाटो 8-9 दिवस चाललोय. गारगोटीपासून कुठंपर्यंत? पहिले इथनं चाललो दिवसभर, एका पॅनलला चाललो नाही. पुढं जागा बघायसाठी गेलो जेवणाची. दुसऱ्या पॅनलला काय केलं, उठलो ते सरळ कळंब्यात टाळ उचलला. तो मार्केट यार्डात ठेवला, मध्ये बसायला जागा नाही. एवढा अंतर तुडीत गेला भजन म्हणत. निश्चय केला तर पांडुरंग हे ह्या वयात मी करून घेतोय. महत्वाचं आपण निर्धार करायचं, त्या मागं लागायचं. शेवटचं 2 दिवस सगळंच चाललो आणि मध्ये माणसासारखी म्हणाले एवढं चालू नका, काय ते मध्ये घोळ होईल, तब्येतचा घोळ निघल, सगळी गाडीत बसा म्हणून विनंती करायची. म्हणून एका टायमाला चाललो. कसं सकाळी पहाटे 3 वाजता सुरू केले, 11 वाजेपर्यंत चालायचं. तिथनं पुढं दुपारच्या उन्हातनं चालायचं. थांबलो 4 दिवस. शेवटचं 2 दिवस तेही चाललो. काय सीन आला नाही त्याचा. माझं म्हणणं ऐकून घ्या. म्हणजे भगवंतानी मदत केली. हे का मशीन नव्हे, शरीर मशीन नव्हे. जाणीव होती पण वाटलं नाही काय.
त्याचा मनावर बोजा आला नाही किंवा मला त्रास झाला नाही, बघा शरीर दुखते असं झालं नाही, बरंच वाटलं. शेवटाला नाचायचं पंढरी जाऊ रे खेड्या म्हटल्या, पंढरीत गेल्या आम्हाला खेळी म्हणायचं आणि नाचायची सवय, पोरातनी उड्या बी मारल्या. काय केलं? उचलत नाही शरीर, उचललं त्यावेळेला. माझं म्हणणं ऐकून घ्या, बोजा वाटतोय नाचताना, पण त्या खेळाच्या भरात काय असतंय, जमतंय ते. भाव तयार व्हायला पाहिजे. भाव तयार व्हायला पाहिजे. मी काय सांगतो ऐकून घ्या. भाव तयार नसेल तर भावाची मी सवरी झाले, भाव नाही निका. भाव नाही निका तिच्या तोंडावर थुका असं म्हणतात. काय रे, शुद्ध भावावीन जो जो केला तो तो सीन असं म्हणतात. असो, घेतलेला अभंग शास्त्री विचारायचा आहे. तुम्हाला थोडक्यात सांगतो. क्षर आणि अक्षर हे तुमचे विभाग. क्षर ब्रह्म आहे, अक्षर ब्रह्म आहे आणि उत्तम ब्रह्म आहे. कसं? क्षर अक्षर या दोन्ही बद्दल बोलले. इथं काही उत्तम ब्रह्माची गोष्ट सांगायला नाही. क्षर अक्षर तुमचे विभाग. प्रत्येक कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत आपण सगळे जीव आहोत. अक्षर कशाला म्हणायचं तर कुटस्थ ब्रह्माला म्हणायचं. दोन्ही लागू शब्द आहेत. कुटस्थ ब्रह्म म्हणजे कसं सांगतो असतंय ते. उदाहरण सांगतो. कुंभारानं माती चाळली आणि भिजवली. आता पुढं काय केलेलं नाही त्यानं, विटाई केल्या नाहीत, बडकी केली नाहीत, काही केलं नाही. तसाच चिखल वाळला तर परत काय होणार, त्याची माती होणार, मूळावस्थेला जाणं. हे बरोबर आहे ना? त्या चिखलाचं काय करायचं हे कर्त्याने ठरवायचं का कोणी? ज्याला अव्यक्त म्हणतात ते व्यक्त नव्हे. त्याला चिखल म्हणता येत नाही, आता भांडी म्हणता येत नाही, काय म्हणता येत नाही, फक्त चिखल म्हणता येत आहे. त्याला अव्यक्त म्हणायचं. अव्यक्त हेच अक्षर आहे आणि व्यक्त म्हणजे तुम्ही आणि मी. आता या व्यक्ताला जीव म्हणतात. हे जीव कसा बनलाय हे सांगतो तुम्हाला. क्षर चैतन्य, क्षर चैतन्य आगवे ते जीव चैतन्य जाणावं असे माऊलीने सांगितले. पुढं ते लिहिलेलं आहे पुढं 15व्या अध्यायामध्ये. काय तसं गुंडळायचं म्हटलं तर ऊर्ध्वमूलमदशाकं मस्वथं प्राहुर्यं छंदावशेषपर्णाने यस्त्वं वेत्स वेदवित् हा एक श्लोक जरी म्हटला तर ऊर्ध्वमूल म्हणजे वर ब्रह्माजवळ मूळ आहे. कोणाजवळ? तिथनं एक खाली संसार वृक्ष सुरू झाला आहे. हिथनं आता आणि वर जायचा आपल्या स्वरूपाकडे प्रयत्न करतोय. झालेल्या क्रिया आहेत त्या मायाकृत आहेत. मायेनं त्या चैतन्यावर आवरण केलेलं आहे. कोणी? मात्र ते आवरणच कसं आहे ते तुम्हाला मला सांगतो. आणि आवरण करून सुखासाठी आपण सगळे जीव धडपडतो का दुःखासाठी धडपडतो? भारतातली A to Z माणसं सुखासाठी तळमळते का दुःखासाठी? त्यात भौतिक सुख आणि आत्मसुख असे दोन भाग करावे लागतील तुम्हाला. कुठले? भौतिक जगातलं सुख आणि आत्मसुख हे तुमचं तुम्हाला असणारं सुख आहे. ही सगळी भौतिक सुखाच्या धडपडीत आहेत. कुठली? हे सुख भोगताना माणसं दुःख भोगतात का दुःख भोगीत नाहीत? मी बुवा आहे, प्रत्येक बुवाकडे 4 चाकी गाडी आहे, माझ्याकडं नाही, हे माझं दुःख नाही. मी काय सांगतो जरा आहे का? दुसऱ्याकडनी गाड्या आहेत म्हणून मी दुःखी होईत असेल काय? तर आता ह्या दुःखाला तुम्ही काय करणार ते मला सांगा. दुसऱ्याचं बरं बघवत नाही हेच आम्हाला दुःख आहे का? आम्हाला खाया प्यायला नाही? ही दुःख कशाने काढणार तुम्ही? निघणारी दुःख आहेत काही, औषधात निघणार आहेत, परिस्थितीत निघणार आहेत. मग बुद्धी सरळ करा. ह्यासाठी सत्संगात बसा. जगातलं ऐकून घ्या आणि सत्संगात बसून नीट वागणं एवढंच शिकायचं आहे. काय करायचं आहे? संगतीत वाकडं वागायची सवय लागली आहे, ते दुरुस्त करून घ्यायचं आहे. काय करायचं? नीट वागल्या. ह्या जगात दुःख नावाची वस्तू काय सांगा? तुम्ही आम्ही कायदा मोडला नाही, शास्त्र मोडलं नाही, तर या जगात दुःख कुठं आहे? मग माणसं कायदा मोडतात का मोडीत नाहीत? खुद्द पोलिस बी कायदा मोडतात का नाही? जे कायदा निर्माण करते ते जर कायदा मोडतात, ते सामान्य लोकांना विचारा, आम्हाला संबंधच नाही. माझं म्हणणं ऐकून घ्या. म्हणून तू काय म्हणे, करून जावी. जे केलेलं आहे तसं आचरण केलं तर त्याचे पाय माझे जीव म्हणतात. जे बोलणं सोपं आहे, कायदा करणं सोपं आहे, पण तसं आचरण करणं आहे.
आणि ज्ञानेश्वरी हा माणसाच्या कर्तव्य धर्माचा कायदाच आहे. कसला? कर्तव्य हा धर्म आहे का नाही? मग प्रत्येक ठिकाणी काही कर्तव्य नाही. तुम्ही घरात मालक आहे, तुमचं कर्तव्य नाही कुटुंब चांगलं सांभाळायचं? हा, शाळेत मास्तर आहे, सगळ्या मुलांना लिहा वाचायला पाहिजे, हे तुमचं कर्तव्य आहे का नाही? हा, हे नीट न सांभाळल्यामुळे जिल्हा परिषद शाळा मोडल्या का नाही? काय म्हणताय? आता डीएडच्या मास्तरचं काय करायचं? शिक्षण अधिकाऱ्याने शिक्षण मंत्र्याने ठरवायचं. काय करायचं? शाळा मोडल्यात आणि मास्तर आहेत. शाळा का मोडल्या? तर मास्तरांनी कर्तव्य धर्म पाळला नाही असा माझा आरोप आहे. डीएडच्या शिक्षकांनी आरोप आहे. पुण्यात मास्तर आहेत, ते हिशेब करून सांगून देत मला. रोष नाही माझा, पण तुम्ही त्या शाळा तुम्ही मोडल्यात. तुम्ही जर उच्च प्रतीचं शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेत दिलं असतं तर खाजगी शाळा निघाल्या असत्या काय? काय म्हणताय? आणि खाजगी शाळेत मास्तरच आपली पोरं घालत असतील तर शाळा जगतीला का टिकतीला काय? बायको मास्तर, यो मास्तर, मग ते घालूया DY पाटलाच्या. तू DY पाटला घालतो, माझ्याकडे पैसा नाही. मग शाळा मोडल्या कोणाला सांगता? मास्तरांनी मोडल्या का पोरांनी मोडल्या? कुणी मोडल्या? माझा आरोप आहे त्या शिक्षण खात्यावर. आणि हे तुम्ही जागृत का केलं नाही समाज? असं वागशिला तर शाळा असतील निघून. तुम्ही मोडच तर थांबलाय. आणि आता डीएडच्या मास्तरांचं काय करायचं म्हणता? घोगऱ्या घाला त्यांच्या. धर्म न पाळल्यामुळं काय होते ते सांगतो तुम्हाला मी. ज्याचा त्यानं ज्या त्या ठिकाणावर धर्म पाळणं हे आपलं काम आहे. नागरिक आमचे सुशिक्षित व्हावेत म्हणून पहिलीपासून शाळा आहे, त्याला हातात लेखणी धरून न्यायला वाचायला शिकवणे आपलं काम आहे. लक्षात ठेवायचं. जनावरांना नावं ठेवतात त्यांनी कसं सांगितलंय बघा. तर आता जे तुमच्यात आत्मचैतन्य आहे ते चैतन्य ज्या वेळेला तुम्हाला भान करतंय त्याला झोपल्यावर मनबुद्धी इंद्रिय लीन झालेले असतात. झोपेत जाग होता त्यावेळेला तुमच्या वृत्तीचं प्रकाशन तुमच्यातला आत्मा करतोय. काय पंचायत? पंचायत भोंगा वाजवी. पण ज्ञानाचं कोठार आत आहे का बाहेर आहे? एक छोटी गोष्ट विचार तुम्हाला. सूर्य तुम्हाला कळतोय का सूर्याला तुमचा आत्मा कळतोय? तुम्ही सूर्याचं प्रकाशन करू शकता. सूर्य असा आहे, सूर्य तसा आहे, सूर्यचा माऊलीने केलंय. बिंब तरी बचके जेवढे परिप्रकाशा त्रैलोक्य दिशे तोकडे. सूर्य बचक्या एवढा दिसतोय म्हणणे, पण प्रकाशाला त्रैलोक्य सुद्धा त्याला कमी पडत आहे. अशी त्याची व्याप्ती प्रकाशाची आहे असं वर्णन केलंय माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये. शब्द तेवढा मोठा आहे असं म्हटले त्यांनी. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. आता तो शब्द तुमच्या कानाकडनं आत शिरून मनात शिरून चैतन्याच्या तुमच्या आविष्कारानं कळतो का? कसा? तुमच्या अंतकरणवरती चैतन्याचा जेवढा प्रकाश पडतो त्या प्रकाश रूप चैतन्य प्रकाशाला चिदाभास संयुक्त चैतन्य नाव येत आहे. काय येत आहे? चित्ताच्या ठिकाणी जागृतीचा आभास. खुर्चीत झोपलोय, खाटावर झोपलोय, जमिनीवर झोपलोय, गावाला निघालोय, एसटीचा ही जाग झाल्याशिवाय पक्क कळत नाही. ते आत्मप्रकाशानं कळत आहे, बाहेरच्या प्रकाशानं नाही कळत. आणि जेवढा त्या वृत्तीत प्रकाश पडतो आणि त्या वृत्तीवर झालेले संस्कार असतात, त्या संस्काराला घेऊन ज्या वेळेला ते चैतन्य मनबुद्धीची एकरूप होऊन ह्याच तुला शरीर येऊन मी आता प्रवचन ऐकतोय, तुम्ही प्रवचन ऐकता, मी सांगतोय, असा व्यवहार होतोय ना, हा जीवाचा होतोय. याला अविद्या विषेत चेतन जीव म्हणतात. दुसरं सांगायचं तर बुद्धी विशेषण असं लावतात. विशेषण लावलं म्हणजे काय असतंय? मास्तर हे विशेषण आहे का जात आहे? फौजदार विशेषण आहे का जात आहे? आमदार विशेषण आहे. कृपाळू सज्जन ही विशेषण आहे. किंवा पुढं असतात कधी मागं असतात. भाषा शोभासाठी मागं पुढं झालेलं असतंय. मग आता जीव हे विशेषण आहे का खरंच जीव आहे? वृत्ती चैतन्याचा प्रकाश आलाय, जीव हे विशेषण आहे. माया संयुक्त चैतन्य जगाचा व्यवहार करत आहे, त्याचं नाव ईश्वर आहे. त्याला अक्षरही म्हणतात. अव्यक्त असतंय, कार्याला सुरुवात करीत नाही तोपर्यंत ते अव्यक्तात असतंय. काय? अव्यक्त, निराकार, नाही ज्या आकार,
जेतोनी चराचर हरीशी बजे. ते म्हणतात आता क्षर तूच आहेस पांडुरंगा. सगळ्यांच्या हृदयात आज चैतन्य आहे ते पांडुरंग आहे, भरलेलं आहे. त्यात बुद्ध्यांशात जे पडलेलं प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंबाला वृत्तीसहित असणाऱ्या चैतन्याला जीव म्हणतात. वृत्ती रहिताला समाधीचं म्हणतात. बाधितानं वृत्तीनं वागणार आहे. हे जगत सगळं आहे नामरूपासकट असणारं कसं आहे, शून्य आहे, याचा काय उपयोग नाही, हे परत परत नाशाकडे जाणार आहे. असं ज्याला कळतंय त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि व्यवहारच करीत नाही जो आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप असतो त्याला विधेयमुक्त म्हणतात. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. मग आता असा विधेय अवस्थेतला माणूस पाहिजे का आमच्यासारखा चावट माणूसच सांगायला पाहिजे? हे बी सांगा. जीवनमुक्ताला कीर्तन सांगा येईल, प्रवचन सांगा येईल, विधेयमुक्ताला सांगता येणार नाही. लक्षात ठेवा, जीवनमुक्त त्या कामाचं आहे. त्याला ब्रह्मही कळतं आहे, त्याला समाधी कळती, त्याला निद्रा कळती, तिथला तो साक्षी असतो. स्वप्न कोण बघतोय? जीव बघतोय काय साक्षी बघतोय? स्वप्नात जीव असत नाही, स्वप्न पडलेलं असतंय. जीव झोपलेला असतोय वृत्तीत, त्यात स्वप्न एक कलात्मक पडतंय. स्वप्न एकाच्या अनुभवाचं का गावाच्या? एकट्याच्या अनुभवाचं स्वप्न. केवढी जरी यात्रा भरलेली असली पंढरपूरची, मी एकटा बघित असतोय, तिथं तुम्ही मला दिसला, आता दिसलाय म्हणजे दोघांची ओळख झाली, तुम्ही वेळेत आले असं झालं असं होणार. ते मी माझं स्वप्न तुम्हाला कळणार काय? मग तिथं मनबुद्धी सुद्धा लीन झालेली असती. त्याला अंतर साक्षी जो कुठंच चैतन्य आहे तो साक्षी व्यवहार बसतो. म्हणून अंतरातले व्यवहार असतात स्वप्नादी हे साक्षी चैतन्याचे असतात. त्याला अव्यक्त म्हणतात, अक्षर चैतन्य म्हणतात. मग आता हे सगळं जर जग असं आहे तर हे जग बाजूला केलेलं बरं का जगाचा स्वीकार केलेला बरा असं विचारतात. त्याचा देवाला विचारतात. क्षर अक्षर हे तुमचे विभाग कासयाने जगदुरी धरा, ही नर नारी बाळे अवघा नारायण. कुठं मला तुम्ही सांगा, ह्या जगातलं आम्ही सगळे जे व्यवहार बाकीचे आहेत हे शास्त्रीय विचारातनं जगला, त्या जगात दुःखाला आश्रय काय आहे सांगा? आम्ही धर्मातनं पाय बाळून अधर्मात बाजूला ठेवला, आमच्या वाकड्या चालण्याचं दुःख आहे ना? कुठं दुःखाचं दुकान आहे? आहे काय दुकान? तुम्हाला वाटतंय काय? वाकड्या चालण्यात दुःख आहे. म्हणून ते म्हणतात हे जग सगळं स्वीकार आहे, काय अडचण आहे. तैसे आम्ही नेनो पालटोची काय. आता आम्ही म्हणले पालट काय करीत नाही. मनोरथ त्यागिल्याची नाही चाड मागे. काय त्याग करायचा जगाचा? एवढा ही पंचभूत आहेत, हाडं आहेत, मांस आहे, हे सगळं आहे. हे आईवडिलाच्या माध्यमातून आमचं शरीर तयार झालं आहे. हे सगळं शरीर आहे. हे ईश्वराच्याच कंपनीचं आहे म्हणता का तुम्हाला असली कंपनी करायला म्हणतात दुसरी? तुम्ही बी काय कमी नाही काय? लढाईसाठी तुम्ही आता सैन्य यांत्रिक केले ना मग का नाही? रोबो रोबो रोबोचं सैन्य केलंय म्हणजे तुम्ही त्यात आता मनबुद्धी घालता येत नाही, पण त्याची मनबुद्धी एका लॅपटॉपवर अडकून ठेवता येते आणि त्याला दिशा बदलायची तर त्या लॅपटॉपवर बदलून घेता येते. ऐकून घ्या, तसं परमात्मा हे केंद्र आहे लॅपटॉपसारखं आणि तुमची माझी मनबुद्धी सुद्धा तसंच बदलता येते. मग तो परमात्मा करील आणि आमचं कर्म असेल तसंच वागणं होणार का तुमच्या मनासारखं होणार? ते बी मला सांगा. तुमचा बी मी दास होतो काय? कल्याण आहे तिथं कोणाचं बी दास कोण जगायचं कल्याणासाठी करायचं ते कल्याण. काय वाईट आहे मला सांगा? सगळं तुम्ही माझं ऐकावं असं नाही, मलाही तुमचं काय ऐकावं लागेल. म्हणून काय म्हणतोय मी, त्या रोबोटमध्ये आणि आमच्यात काय फरक आहे? आम्हाला ही बुद्धी देऊन ईश्वरच आमची चालणं चालवतोय का कोण? काय म्हणताय? असं पटलंय म्हणून तो गोवाऱ्या म्हणतात विठ्ठलामुचे जीवन. खाणं पिणं त्याच्या हातात आहे. कुणाच्या? अगम निगमाचे स्थान, ह्या जगताच्या अगमाचं सुरुवातीचं शेवटाचं स्थान तो आहे. वेदाचं स्थान तो आहे. विठ्ठल सिद्धीचे साधन. तुम्हाला साधना करून परलोक ह्या डोळ्यानं बघायचा. बसा ना मग घडीवर मांडी घालून ध्यान करा त्या भगवंताचं आणि भगवंताची गुज करा समोर उभा राहिल्यावर. अधिकार आहे तुम्हाला. तुम्ही कधी बसलाय? वारकरी झालाय, कीर्तन करीत माझ्यासारखं बोंबलत फिरतील बरीच, पण ध्यान योगाला बसत नाहीत आणि त्या देवाला आपलं मनोगत सांगितले. कीर्तन करून चांगलं वागणाऱ्या सुद्धा माणसांना सवय पैसे मिळवायचं व्यसन लागलंय. ह्याला कारण तुमच्यातली भीड आहे. कोणाची?
ती इंदुरीकरला 50 देतात, ह्याला 60 देतात, मग ह्या बुवाला एवढं तर द्याय नको काय, असं वारकऱ्यासनी वाटते हो. आणि घाण आमच्या घरात शिरली. काय शिरली? देण्या घेण्यापुरतं वारकऱ्याला घाणीचं जीवन आहे, चांगलं जीवन नाही आहे. मला मान्य नाही जीवन. ईश्वराच्या सत्यानं मिळेल ती चटणी भाकरी खाऊन आपलं वारकरी जीवन जगाय, टाळ ठोकायचं जमाना. काय करायचं आहे? आम्ही जर पाप करू तर मग दुसरं काय होईल? न मिळो खावया न वाढो संता, पुढं परिहा नारायण कृपा करो. काय करो? पोटाला बरोबर नको, इस्टेट नको, पण भगवत कृपेला आम्ही पात्र जीव व्हावं ही माझी प्रबळ इच्छा आहे. तुकोबाराय म्हणतात. काय म्हणतात? म्हणून ते म्हणतात आम्हाला त्याग करण्याची गरज काय नाही, प्रतिपादिता तो समविषमाचा. आता मला सांगा, आमच्या प्रतिपादनामध्ये अमुक एक पांडुमा शिंदे वारकरी चांगला आहे म्हटलं, सगळं वारकरी बाद झालं या शब्दात माझ्या का चांगलं राहिलं? खरं सांगायचं, एका म्हणिता भरे अनेका सजती निंदिले. बरोबर? ते पाप गळ्यात येऊन आपोआप बसणार का बसणार नाही? त्याच्याविषयी बोललेलं बरं का मौन पाळलेलं बरं? मौन पाळलेलं बरं. प्रतिपादन करणं म्हणजे मौन का बोलणं? त्या विषयाचं प्रतिपादन करणं आहे, बोलणं आहे. प्रतिपादिता तू समविषमाचा. चैतन्याकडनं बघितलं तर तू सम आहेस, उर्तीकडनं बघितलं तर तन मन बुद्धीच आहेस. तू कुठं वारकरी आहेस तर कुठं राजा आहेस, कुठं शिपाई आहेस तर कुठं त्या शिपायाचा बॉस आहेस. कुठं आहे? असं समाज विभागलेला आहे का नाही आमचा? का नाही विभागायला? मग मला सांगा, सगळीच माणसं आम्ही राष्ट्रसेवा समाजसेवा असा एक धर्म ठरवून हे एक राष्ट्र आहे म्हणून अनुचित वागलोच नाही तर आम्हाला पोलिसांची गरज आहे का नाहीच मला सांगा. आणि पोलीस जिवंत असून एका सरपंचाला बीड जिल्ह्यात जिवंत धरून नेऊन कुठल्या कारणासाठी मारले मला त्यातली माहिती नाही, पण जिवंत गाडीत नेऊन मारताना सातार हाईन गाडीत कोंबता आणि त्याला नेऊन मारलं हे सगळे व्हिडिओला दिसतंय, तरी सुद्धा तपास चालू आहे हेच उत्तर आहे. काय मग आम्ही धर्म पाळतोय काय? मी काय मारल्याचं कारण बरोबर असतं चुकीचं असं मला ते माहिती नाही, काय नाही, पण ही तर अशी अडचण आहे ते रोगाचं कारण आहे म्हणून सांगतो, लक्षात ठेवायचं. प्रतिपादिता तू सम विषमाचा. अंतर्चैतन्य आहे, सगळ्यांचं निवांतम आहे. मन आणि बुद्धी आहे, या मनबुद्धीच्या पाठीमागं पूर्वजन्माचं पाप जे आहे ते पाप असतंय. त्या पापामुळं बुद्धी शुद्ध नसते आणि एका बाजूला लौकिक पुण्य असलं, सकाम पुण्य असलं तर विद्या, लौकिक विद्या शिकल माणूस. लौकिक विद्येत काय करणार तुम्ही? अन्न वस्त्र निवारा या 3 गोष्टीच्या पलीकडे जाणार काय? तुमच्या भारत सरकारचं जेवढं शिक्षण आहे ते कशासाठी आहे? ह्या 3 गरजा भागवायसाठी. अन्न वस्त्र निवारा म्हणजे झोपण्याची जागा, राहण्याची जागा, या 3 गोष्टी म्हणजे ह्या ब्रह्मविद्या आहेत. ह्या सगळ्या पोट भरायच्या विद्या आहेत का कसल्या? तरण्याची विद्या असेल तर संत सांगतात. काय सांगतात? तरायची विद्या काय? भाग्यवंत म्हणून तया शरण गेले पंढरला. तरले तरती हा नामधारकाचा भगवत नामाचा आश्रय करून जी माणसं भजन करतात ती तरली आतापर्यंत. पुढं तरती, तरले तरती. भावी काळ बी सांगितला, झालेला काळ सांगितलाय, वर्तमान काळात बोलणं आहे. नामधारकाचा ठसामध्ये शिक्का. त्याचं इथं सांगतात, आम्ही वैषम्यानं ज्या वेळेला ह्या बायाकडनी बघता, ह्या बायांना तुम्ही आता वैषम्यातनं बघण्यापेक्षा मला असं सांगा, जेवढे जेवढे राष्ट्रपुरुष, जेवढे जेवढे संत झाले त्यांना जन्माला कोणी घातले? कोणी? स्त्रियांनीच घातले. होय ना? मग या जन्मदात्रे त्यांच्या पोटला बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न द्या, ह्याला भारतरत्न द्या, मग ही रत्न झाली. आता ह्या रत्नासनी जन्म देणाऱ्या त्यांच्या माता आहेत त्या कोण आहेत? त्या रत्नाच्या खाणे आहेत का कोण आहेत? मी काय सांगतो ऐकून घ्या. एवढं पावित्र्य जर तुम्हाला स्त्रियांचं कळत असेल तरी स्त्रियाबरोबरचं वागणं कळेल. आणि मनात भाव स्त्रीत्वात ना आला तर चूक झाली. नाचेत आमच्यात
आई आहे, बहीण आहे, ही 2 नाती आधीचे, कुठली, परत पत्नी आहे, परत मुलगी आहे, 4 नाती कमीत कमी आहेत. किती? हां, मग ह्या नात्याच्या संबंधानं वागायसाठी वागणं भिन्न भिन्न आहे का एकच आहे? मातृत्व भावाच्या ठिकाणी माता म्हणून सेवा केली तर जगातली तीर्थ फिराय लागत नाहीत. आई वडिलाची सेवा करणारी माणसं तेवढ्या सेवेसाठी मुक्त होतो. 4 वेदाचं विवरण केल्याचं पुण्य मिळतं त्याला. मग आता आमच्यात पाप पुण्य गळ्यात का पडलंय? तर सम आणि विषमता आहे. स्त्रियाकडनी बघण्यात विषमता आहे, पुरुषाकडे विषमता आहे, मग महाराजाकडे बघण्यात विषमता आहे, वारकऱ्याकडे विषमता आहे. एखाद्यानं आम्हाला सप्त्याला लाखभर रुपये दिलं तर त्या बघण्यात तरी विषमता हे असला माणूस ते त्याचं कुठं खरं पैसे आहे? आपण देत नाही आणि दिले तर त्याचं खरं पैसे नाहीत नंतर ह्यात वैषम्य. म्हणजे चांगल्या कार्यात तुला विषम बुद्धी पापात घालते. लक्षात ठेवायचं. प्रतिपादिता तू सम विषमाचा, प्रसाद तो त्याचा पाप पुण्य. आणि आमच्या बुद्धीचं जो फेर आहे तसं तुकोबारे सांगतात शेवटच्या प्रमाणात. तुका म्हणे तो तुम्हा नाना अवगणी. जीव जसा अवगुणी असला तरी त्याला दिलेलं आयुष्य आहे तिथवर त्या चैतन्य रूपानं राहणं, त्याचं रक्षण करणं हे भगवान करीत असतो. काय करतोय? मग आता आमच्यातला देव दारुड्या, आमच्यातला देव चोर, आमच्यातला देव राजा, आमच्यातला देव महाराज, या सगळ्या उपाधी आमच्या गुणामुळे आल्या का कुणाच्या? देवाचे प्रत्यक्ष गुण आहेत का? नाहीत. म्हणजे आमच्या वागण्याचा आरोप होतो. याला अध्यारोप म्हणतात शास्त्रामध्ये. अध्यारोपाने काय? मग कळतान अपवाद, अध्यारोपाने अपवाद. जीव हे चैतन्याला आलेलं नाव शरीरामुळं अपवादात्मक आहे, अध्यारोपातलं आहे. वास्तव ते नाव नाही असं म्हणून नाथ महाराजांचा सजकर्मे झाली ब्रह्मार्पण. जर आत्मस्वरूपाकडनं बघितलं हे जग सगळं ब्रह्म आहे, जीव स्वरूपाकडे बघितलं तर नाना भानगडे आहेत. काय आहेत? असं ना. आत्मस्वरूपात कोण आहे? ती ब्रह्म आहेत. आणि जीवस्वरूपात बघितलं तर कोण स्त्री आहे, कोण पुरुष आहे, कोण अपराध आहे, कोण चांगला आहे. असे सगळे हे टपके बसलेले आहेत. हे टपके आमच्या कर्माचे आहेत. कुठले? त्यात देवाची काही चूक झालेली नाही. त्यासाठी काय करा? धन्य आनंदाची सापडली वेळ. पुढं तेरे संत सज्जन भेटले कृपा, त्यांनी फेडियाला बुद्धीचा मळ. बुद्धीवर असणारं पाप त्यांनी घालवलं तर तुम्हाला आता घटकाभर प्रवचनात बसावं, निवांत बसावाची इच्छा होते. काय होते? आणि जोपर्यंत त्या बुद्धीवर पापाचं आवरण आहे तोपर्यंत ही ज्ञानेश्वरी खरी वाटणार नाही आणि ज्ञानेश्वर बी खरा वाटणार नाही. मी काय सांगतो ऐकून घ्या. हे पापी बुद्धीचं लक्षण आहे आणि पाप हे बुद्धीवर असलेल्या माणसाला भेदात पाडीत असतं. म्हणून ते सांगतात लागे संपादनी लटक्याची. तुम्हाला हे लटकं संपादन सगळं जगत आहे, करावं लागलं. जगत हे लटकं आहे. ज्ञानोबा हरिपाठात हे सांगतात, लटका व्यवहार सर्व हा संसार. माया संयुक्त चैतन्य ईश्वर आणि अविद्या विशिष्ट चेतन आहे तो जीव. ईश्वर करतो याचं संरक्षण, घालतो जन्माला, आणि जीव करतो कर्माप्रमाणे भोग भोगतो. आणि याचा अधिष्ठान ब्रह्म जे आहे ते विठेवर आनंद अद्वय नित्य निरामय असं व्यापक असणारं, कधी न हलणारं ते समचरण साजरे विठेवरी पहा भीमाचरी विठ्ठल रूप असा भाव तयार झाला तर ते एकच ब्रह्म आहे म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा. एक हरी आत्मा जीव शिव. मग आमच्यात नाना देव आहेत का? पांडुमा एकच आहे. मग 33 कोटी देवाचं काय? मग सांगतो कीर्तन पुढं. झालेली सेवा तुमच्या साक्षीने श्रीगुरूंच्या साक्षीनं भगवतचरणी समर्पण तो हृदय घेतो. काय म्हटलं? क्षराक्षरे तुमचे विभाग कासायाने जगदुरी धरा प्रसाद शेषामिनी नो पालटोची काही त्या गेल्याची नाही चाडे माग आहे. तसं जग ब्रह्म आहे. प्रतिपादन करताना समानी वैषम्य माणसाची बुद्धी होती, त्याच्यामुळे पाप पुण्य गळ्यात येऊन पडतं. आणि देव काय आहे तर जोपर्यंत जीवाचं कर्म फिटत नाही तोपर्यंत त्या साक्षीला राहून ह्या शरीरामध्ये तो आपला चैतन्य रूपानं अधिष्ठान रूपानं असतो. आणि त्याला हे लटकी जीव म्हणा काय म्हणा हे लटक्या संपादनी करावे लागतात. आणि ही सगळी नाटकं धरी येली सोंगे अवघी येणे पांडुरंगे
असा वारकऱ्याचा अधिकार वाढून दिला आणि ते पटते वारकऱ्याला का तो तुकारामांचा जन्मोजन्मीचा शिष्य आहे म्हणून. हां, तसं एका जन्माचे पटत नाही. असो, झालेली सेवा समर्पणाला लागतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव